जगाचा पोशिंदा तो बळीराजा सध्या विविध संकटांचा सामना करतो. शेतामध्ये पिकवलेल्या पिकाला बाजारभावाची हमी नाही. दिवसेंदिवस जमिनीचं क्षेत्र कमी होत चाललं आहे. माणसं वाढली, जमीन तेवढीच आहे. जमिनीवरनं वाद होऊ लागले, रस्त्याचे वाद होऊ लागले. आता नव्याने जे सरकार स्थापन झालं आहे, जे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक नवीन रूल अंमलात आणलेला आहे की पाणंद रस्ते खुले करायचे. शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गाडी गेली पाहिजे, शेतातला माल बाहेर आला पाहिजे. तशा प्रकारच्या सूचना त्यांनी संपूर्ण राज्यामधील जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्या तहसीलदारांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. अनेकदा आपण पाहतो शासनाची एक योजना आहे, पाणी अडवा आणि पाणी जिरवा. कधीकधी बाजूचा शेतकरी ह्या योजनेचा अशा पद्धतीनं अर्थ लावतो, माल काढायचा आहे, खाली न्यायचा आहे, परंतु आडवा आडवी करणे आणि जिरवा जिरवी करणे. आता आपण पाठीमागं पाहतोय ही द्राक्षाची बाग आहे. ह्या द्राक्षाच्या बागेमधून जर माल काढायचा असेल तर हा इथला रस्ता आहे. हा रस्ता संबंधित शेतकऱ्यांनी बंद केल्यामुळे वरचे जे काय 5-10 शेतकरी असतील त्यांनी जायचं कुठून, माल काढायचा कसा, शेती व्यवसाय बंद करायचा का, याबाबतची तक्रार त्यांनी तहसीलदार सुनील शेळके यांच्याकडे केली. सुनील शेळके यांनी याबाबतची सखोल माहिती घेऊन हा रस्ता खुला करून दिलेला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशाची त्यांनी अंमलबजावणी करून रस्ता खुला केला आहे. परंतु ही तात्पुरती व्यवस्था झालेली आहे. संबंधित शेतकरी कायमस्वरूपी इथून जाऊन दिलेच असं नाही. या क्षेत्राची जर मोजणी केली, कुठे कमी कुठे जास्त याची खातरजमा केली आणि सगळ्यांनी मिळून सामूहिक रस्ता केला तर मार्ग निघू शकतो. इच्छाशक्ती महत्त्वाची. आता याच्या पाठीमागं खालच्याही काही शेतकऱ्यांनी रस्ता बंद केलेला आहे, त्यामुळे यांना पर्यायी वेगळा रस्ता तयार करून तात्पुरती व्यवस्था केलेली आहे. महसूल विभागाने हा प्रश्न कायमचा सोडवायला हवा. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, तहसीलदार सुनील शेळके यांनी हा जो उपक्रम सध्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये राबवला आहे त्यांना मनापासून धन्यवाद. दादा, नेमकी काय परिस्थिती आहे इथं, काय घडलं होतं आणि आता रस्ता कसा झाला? काय झालं होतं, आमचा माल चालू होता आणि एकाएकी त्यांनी दुपारी बंद केला. कोणी बंद केलं? गोरक्षकांनी. मग आम्ही तहसीलदार साहेबांना भेटलो. आता त्यांना भेटलो कालच. त्यांची 8 वाजेपर्यंत मीटिंग चालली होती, तरी त्यांनी आम्हाला वेळ दिला. वेळ देऊन सकाळी लगेच आपले भाऊसाहेब आहेत ना, भोसले भाऊसाहेब, त्यांना पाठवून त्यांच्या करवी लगेच करून घेतला हा रस्ता. इथल्या शेतकऱ्यांनी अडचण नेमकी काय निर्माण केली होती, त्यांचं म्हणणं काय? त्यांचं म्हणणं हेच आहे हद्दींचं. पण हद्दींचं आम्हाला सर्वांना सांगितलंय, तुमच्या ज्या काही फाळण्या आहेत त्या चुकीच्या आहेत, त्या दुरुस्त करून घ्या. आमचंही तेच म्हणणं आहे, ते दुरुस्त करून घ्यावा, त्यांचा सही सिक्का त्याच्यावर पडावा. मग भविष्यात मुलाबाळांना कुणाला त्याचा तकलीफ नको आहे. त्यांचं म्हणणं क्षेत्र कमी आहे का? त्यांचंही क्षेत्र कमी, आमचंही कमीच आहे ना. आम्हाला कुठे जास्त आहे. सरकारी मोजणी करून का घेत नाही? सरकारी मोजणी केली. किती कमी पडते? सरकारी मोजणी जवळजवळ 1.5 एकर कमी पडलं क्षेत्र. सगळ्यांनी मिळून का? त्यांना सगळ्यांनी मिळून. 1.5 एकर क्षेत्र गेलं कुठे? मग हेच आजूबाजूला गेलेलं आहे ना. मग संपूर्ण गटाची, सर्वे नंबरची किंवा या सगळ्या क्षेत्राची मोजणी का करत नाही? मोजणी केली होती, पण मोजणीवाल्यांनी आम्हाला काय सांगितलं का बा तुमचं 7-12 आणि फाळणी याच्यात तफावत आहे, तुम्ही दुरुस्त करून घ्या. आम्ही त्या शेतकऱ्याला तेच सांगतोय का बाबा हे दुरुस्त करून घे, पण तो दुरुस्तीला येतच नाही. मी स्वतः सर्व कागदपत्र काढल्यात. जवळजवळ 8 महिने झाले. तुमचं काय नाव? पांडुरंग मारुती हडवळे. 8 महिने झाल्यात मी कागदपत्र काढून ठेवल्यात. पण हे जर दुरुस्तीला द्यायला येईनच तर एकटा काय करणार मी? आता हा जो रस्ता बंद केला होता, तुमच्या अडचणी नेमक्या काय काय झाल्या होत्या? माझ्या अडचणी, मला मालच बाहेर काढता येईन ना. कशाचा माल? द्राक्षाचा. किती द्राक्ष? द्राक्ष अजून 20 टन आहेत माझी. किती एकर आहेत? सगळी तशी 16 एकर आहेत, पण बाकीचा माल अगोदर गेला होता. आता अजून 1.5-2 एकर राहिलेला आहे. बाकीचा माल कुठून गेला? पहिला चालू होता ना. पहिला त्यांनी रस्ता बंद कधी केला? परवा दिवशी केला दुपारी. त्याचं काय कारण सांगितलं? हेच मला माझी जमीन काढून द्या, माझी जमीन काढून द्या. आम्ही तेच त्यालाही सांगतोय, बाबा आपण दुरुस्तीला देऊ. दुरुस्त झाल्याच्या नंतर जिथं येईल तिथं सगळी तयारी आहे. आता मला सांगा, हा जो रस्ता आता टेम्पररी बनवलाय, याच्या वरच्या बाजूला किती शेतकरी आहेत आणि त्यांच्या शेतामध्ये काय काय माल आहे? त्यांच्या शेतामध्ये सीताफळे. कोण कोण शेतकरी? तुळशी. तुम्ही स्वतः? मी स्वतः आहे. तुळशीराम नाना कुंजीर आहेत,
शंकर सकाराम आहे, शशिकांत सकाराम आहे, मनीषा पांडुरंग आहे, अरुणा दिलीप आहे, संजीवनी कैलास आहे. मग एवढेही शेतकरी आहेत ना. साधारण किती हेक्टर क्षेत्र आहे वरच्या बाजूला? वरच्या बाजूला तरी साधारणतः हे 85 एकर आहे टोटल. त्याच्यापैकी हे समजा 20 एकर गेलं, 85 मधलं 20 गेलो, 60-65 एकर तर क्षेत्र वर आहेच अजून ना. म्हणजे हा जर रस्ता बंद झाला हां. तर तिकडचा शेतीमाल आणता यायचा आणू नाही, शकत नाही. खतं पाणी तिकडे नेता यायचं नाही. नाही आणि मग नाही जायचं खतपाणी कसं? नाही, पूर्ण म्हणजे शेतीच करता येणार नाही. आणि शेती नाही केल्यावर आम्हाला दुसरा पर्याय नाही, आम्हाला आत्महत्या करण्याचे दुसरं काहीच नाही. शेती नसल्यावर आम्ही काय करणार आहे आता? दुसरं उपजीविकेचं साधन काहीच नाही आम्हाला शेती सोडून. आमच्या मुलांचंही शिक्षण होऊ शकत नाही आणि आम्ही म्हणजे जगूच शकत नाही ना शेती नसल्यावर. शेती जर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आपण चांगला निर्णय घेतलाय. शेतकरी समाधान व्यक्त करतायत, परंतु ही तात्पुरती व्यवस्था होणं उचित नाही. आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे जुन्नर तालुका युवा अध्यक्ष आहेत. भाऊ, तुम्ही काय सांगाल? शेतकऱ्यांची अडवणूक होते, तहसीलदार किंवा तुम्ही सगळी मंडळी पाणंद रस्ता खुला करतायत. तात्पुरती सध्या व्यवस्था झालेली आहे, कायमस्वरूपी उपाययोजना होण्यासाठी काय करायला हवं? आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, तहसीलदार सुनील शेळके यांनी तातडीनं जी मदत उपलब्ध करून दिली, याबद्दल तुम्ही काय सांगाल? साहेब, गेली अनेक वर्षानुवर्षाचे हा म्हणजे वाद, रस्त्याचे वाद तहसीलदारांच्या त्या ठिकाणी केसेस चालू आहेत, काही जिल्हाधिकाऱ्यांकडे चालू आहेत, काही प्रांतांकडे चालू आहेत. परंतु हे वाद आत्तापर्यंत जैसे तेच होते. परंतु खरोखर या सरकारला धन्यवादच द्यायला लागेल. सरकार बदललं, महसूल मंत्री बदलले, चंद्रशेखर बावनकुळे साहेब त्या ठिकाणी महसूल मंत्री झाले आणि त्यांनी जे महत्त्वाचे निर्णय घेतले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे शिवपानन रस्ते हे खुले करण्यात यावे यासाठी दादासाहेब जंगले आणि पवळे साहेब यांनी सगळ्यात महत्त्वाची मोहीम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चालू केली. आणि ती आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये 1 महिन्यापूर्वी ते या ठिकाणी जुन्नर तहसील कार्यालयावरती आले. आम्ही त्या ठिकाणी गेलो, हजारो शेतकरी त्या ठिकाणी आले होते. का अनेक त्यांचे रस्त्याचे प्रश्न न सुटणारे होते. गेले अनेक पिढ्या काय ठिकाणचे प्रश्न सुटले नाही. परंतु त्या ठिकाणी अशी 24 प्रकरणं होती, त्याच्यातली 8 प्रकरणं म्हणजे कर्तव्यदक्षच म्हणायला लागेल. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी हेमंत ड्युटी साहेब आणि जितेंद्र ड्युटी साहेब आणि जुन्नर तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार डॉक्टर सुनील शेळके साहेब यांना ज्या वेळेस मी पाहिलं साहेब, तहसीलदार अनेक पाहिले, महसूलचे अनेक कर्मचारी पाहिले. या दोन्ही माणसांचं काम एवढं स्ट्रिक आहे का सर्वसामान्य शेतकरी त्यांच्याकडे गेला, त्यांनी जर सांगितलं माझी जरी ही अडचण आहे, त्या ठिकाणावरून संबंधित सर्कल असन, तलाठी असन किंवा जो कोणी अडवणूक करणारे शेतकरी असन त्याच्यावरती शेळके साहेबांनी तर सांगितलं म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार का शेतमाल आणण्यासाठीचा रस्ता कोणी जर अडवला तर त्याच्यावरती तात्काळ त्या ठिकाणी फौजदारी केस त्या ठिकाणी दाखल करणार. कारण तुम्ही सांगितलं साहेब, जगाचा पोशिंदा शेतकरी आहे. शेतकरी जर एका पिकात जर समजा लॉस गेला तर तो काय वेळेस 2-2, 3-3 वर्ष उजरत नाही. आणि तो जर उजरला नाही तर त्यांनी बँकेचे कर्ज घेतलेले असतात, काहींची खाजगी सावकारी असते, काहींची पतसंस्थेची कर्ज असतात, त्यांचे हप्ते मुद्दल तर 16च, पण त्याच्यावरले व्याज आहे ना ते व्याजसुद्धा त्याच्याकडनं जात नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जुन्नर तालुक्यामधले अनेक शेतकरी पीडित आहेत. परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आणि तहसीलदार साहेबांच्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी रस्त्याची अडचणी त्या ठिकाणी तात्काळ आमचे युवराज कानेसकर आहेत, ते मी आणि अजून चळवळीतले बरेच लोक आहेत. आमचं म्हणणे आमच्यासाठी काही नाही आहे, परंतु जो संबंधित शेतकरी आहे त्याची जर रस्त्याची अडवणूक होता, मी एक शेतकरी पुत्र आहे, आम्हाला माहिती आहे जर रस्त्याची अडवणूक झाली आणि त्याचा माल जर समजा बाजारपेठेत जर समजा द्राक्षे ही एक्सपोर्ट होतात, आपला जर समजा तुम्ही सांगा इथले इथं आपल्याला टोमॅटो जरी न्यायची असली ती जर 1 तास जर तिथं जर उशिरा जर गेली तर त्या ठिकाणी 100-200 गाडी त्या ठिकाणी लागलेली असते, लगेच मार्केट डाऊन होतं. 100 रुपयाचं मार्केट 50 रुपयावरती येतं. म्हणून असं करत असताना तुम्ही सांगा जर या ठिकाणी यांचा माल जर अनेक वेळा हवामानाचा प्रॉब्लेम येतो, ही द्राक्ष उत्पादक कशी तयार करतो का? बाजार गेल्या वर्षी अनेक त्या ठिकाणी गारपीट झाली, त्याच्यात अनेक शेतकरी गेले, होरपळले गेले.
यावर्षी नशिबाने थोडेफार बाजार बरे आहेत, कुठंतरी त्यांना 2 रुपये मिळायची वेळ आली. आणि अशाच जर एखाद्या शेतकऱ्याने जर समजा तुम्ही सांगा असा रस्ता अडवला आणि त्यांनी जर कर्ज घेतलेले असलं, एक दिवस तो माल लेट झाला, तो जर समजा त्या ठिकाणी तो स्टोरेजला कुठं झाला असेल, तो जर गेला नाही तर त्याचं लाखो रुपयाचं नुकसान होते. परंतु आजचा हा ऐतिहासिक निर्णय म्हणायला लागणार वाणीसाहेब. तुम्ही ते ठिकाणी अखंड महाराष्ट्रभर ही बातमी कदाचित जाणार आहे मला वाटते. महाराष्ट्रामधला हा ऐतिहासिक निर्णय 24 तासामध्ये अडवलेला रस्ता एका सर्वसामान्य माणसाचा तहसीलदारापर्यंत पोहोचल्यानंतर रात्री 9 वाजता हे त्या ठिकाणी जे होते, त्या ठिकाणी साहेबांनी तालुक्यातली आढावा मीटिंग चालू होती, सगळे सर्कल तलाठी त्या ठिकाणी थांबून होते. परंतु त्यांनी कुठल्याही कामामध्ये आहे ना अडवणूक केली नाही. त्यांनी सांगितलं माझा रस्ता अडवलेला आहे. त्यांनी त्याच वेळेस सांगितलं पोलीस प्रशासन घ्या, तलाट्यांना सांगितलं तुमचं नाही ऐकलं पोलीस प्रशासनाला घ्या, मंडल अधिकाऱ्यांना घ्या, त्या ठिकाणी जा, पोचा, त्या ठिकाणी सत्य परिस्थिती काय आहे त्या ठिकाणी पहा. त्यांनी कालच त्या ठिकाणी सकाळी मिटिंग झाली होती, परंतु इथं ऐकलं नसल्यामुळे हे त्या ठिकाणी आले आणि साहेबांनी लगेच तात्काळ अति तातडीची मदत या ठिकाणी करून 24 तासामध्ये हा रस्ता खुला करून दिलेला आहे. खरं तर महाराष्ट्रातील सर्व अधिकाऱ्यांनी हा आदर्श घेणं गरजेचं आहे. यांच्यासारखे जर आदर्श अधिकारी महाराष्ट्रामध्ये असतील तर एकाही शेतकऱ्याला आत्महत्या त्या ठिकाणी करायला लागणार नाही. गेल्या काही काळामध्ये पानन रस्त्याची चळवळ खेडचे प्रांत आमचे शिरोली बुद्रुक गावचे भूषण सन्माननीय सुनील थोरवे साहेब यांनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये आमच्या शिरोली बुद्रुक गावामध्ये देखील 53 ते 60 किलोमीटरचे रस्ते केले. परंतु त्याच्यानंतर काही अनुषंगाने ती चळवळ थोडीशी थांबली गेली आणि परत नंतर ज्यावेळेस शेतकऱ्यांना अडचणी यायला लागल्या त्यावेळेस पवळे साहेब जंगले साहेबांनी ही चळवळ चालू केली आणि त्या चळवळीच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी होतो. मला फक्त कळलं की हे तिथं आले, मी ते संपर्क करून दिला. जर समजा त्यांना रस्ता जर व्यवस्थित भेटला नसता तर आज त्यांचे लाखो रुपयाचे त्या ठिकाणी नुकसान झाले. खरं तर मी जिल्हाधिकारी साहेबांचं ड्युटी साहेबांचं आणि जुन्नरचे तहसीलदार शेळके साहेबांना खरोखर मनापासून जुन्नर तालुक्यात शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकरी संघटनेचा तालुका अध्यक्ष या वतीनं त्यांना धन्यवाद देईल का तुम्ही तुमच्या अति दक्षतेमुळे हा रस्ता आज या ठिकाणी खुला झालेला आहे. भविष्यामध्ये जुन्नरचे जेवढे रस्त्याची प्रकरणं तुमच्याकडे आहेत, प्रांत साहेब असतील, जिल्हाधिकारी असतील किंवा तहसीलदार साहेब तर त्या ठिकाणी मार्गी लावणारे जे प्रांत साहेब लावणारे गोविंद शिंदे साहेबांचं त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांच्या बाबतीत काम असतं. शेतकऱ्यांना जर काही अडचण आली, शेतकरी संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी त्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी फोन करीत असतो. ते शेतकऱ्याचं काही जर अडचण जर असेल तर तात्काळ त्या ठिकाणी सोडवतात. ड्युटी साहेबांनी सुद्धा इथं आल्यानंतर तात्काळ आदेश काढले आणि त्यामुळं खरं तर ड्युटी साहेबांच्या आदेशामुळं हा रस्ता आज या ठिकाणी चालू झालेला आहे, त्याची अंमलबजावणी चालू आहे. खरं तर आज शनिवार हा सुट्टीचा दिवस असतो साहेब, पण सुट्टीच्या दिवशी सुद्धा जर समजा एखाद्या अधिकाऱ्याने जर ठरवलं मनापासून काय एखाद्या माणसाचं आपल्याला काम करायचे, शिवजन्मभूमीतील शेतकरी आहे आम्ही आणि ते शिवजन्मभूमीत काय करतात, छत्रपतींनी आदर्श राजा त्या ठिकाणी सातसमुद्र पलीकडे त्यांची ख्याती गेलेली आहे. त्यांनी आदर्श राज्य कारभार करत असताना शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला त्या ठिकाणी धक्का न लावता त्यांनी आदर्श राज्य कारभार केला आणि ही अशी चांगली मंडळी या ठिकाणी आल्यानंतर त्यांना खरोखरच छत्रपतींची प्रेरणा भेटते मला वाटते आणि ते अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करतात. हा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा आणि याबद्दल मी पवळे साहेब असतील, त्याचप्रमाणे जंगले साहेब आहेत, ड्युटी साहेब आहेत, प्रांत अधिकारी शिंदे साहेब, तहसीलदार शेळके साहेब आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना मी धन्यवाद देईल. यापुढेही त्यांनी अशीच चळवळ त्या ठिकाणी ठेवा. आमच्यासारख्या शेतकऱ्याची कुठं रस्त्याची पिळवणूक होत असेल तर त्यांनी सांगितलेले संबंधित 100 शेतकऱ्यांचा जर एक शेतकरी जर कोणी जर रस्ता अडवत असेल तर त्याचा रस्ता सरकारी नियमाप्रमाणे त्याच्यावरती फौजदारी गुन्हा त्या ठिकाणी दाखल करायचा आणि ते रस्ते त्यांना पहिल्यांदा खुले करून द्यायचे. अशा अनेक अडचणी आपल्या जुन्नर तालुक्यातल्या आहे. आता यांचाही रस्ता या ठिकाणी खुला झालेलाच आहे, परंतु कायदेशीररित्या त्या ठिकाणी मला वाटते काय जे काय आलं असेल ते साहेब त्या ठिकाणी बोलतील. विशेष करून हे भोसले भाऊ साहेब आहेत, यांनी सुद्धा यांचा या ठिकाणी फार महत्त्वाचा वाटा आहे. त्यांची मुलगी आजारी होती साहेब, परंतु साहेबांनी सांगितल्यानंतर ते आज दिवसभर या ठिकाणी थांबले, हा रस्ता मार्गी लावला आणि नंतर ते त्यांच्या कामासाठी निघून गेलेले आहेत. सर्वांना मी धन्यवाद देईल आणि साहेब तुम्ही खरं तर महत्त्वाचे धन्यवाद तुम्हाला आहे
कारण ज्या ज्या वेळेस आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, रात्री अपरात्री बिबट्याचाही प्रश्न असतो. तुम्हाला माहिती आहे, आता आपण थोड्या वेळापूर्वी कुठं होतो, आपण वडदला होतो. वडदच्या त्या आकाश चव्हाणची व्यथा तुम्ही त्या ठिकाणी मांडली. म्हणजे तुम्ही रात्री अपरात्री तुम्ही विचार करत नाही. तुम्ही सांगताय मी शेतकऱ्याचा पुत्र आहे, आणि आज खरोखर आम्हाला अभिमान वाटतोय का तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याच्या अडचणी त्या ठिकाणी तुम्ही जातायत, त्याचे प्रश्न मांडतायत, आणि महाराष्ट्रभर जे अनेक लोक पाहत आहेत का बा याच्यातून वाणी साहेबांनी कसा ते मार्ग काढला याच्यावर. ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका तुमची आहे. तुम्हालाही मी धन्यवाद देईल. यापुढे तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने त्या ठिकाणी मांडणारच, कारण ही शिवजन्मभूमी ही न्याय देणारी भूमी आहे. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवलं, ते का माझ्या स्वराज्याचं स्वराज्य झालं पाहिजे. स्वराज्य होतं ते स्वराज्य निर्माता छत्रपती शिवरायांना ते खरं तर या ठिकाणी वंदन करतो. आणि पुढच्या भविष्य काळामध्ये छत्रपतीने आम्हालाही जो अन्याय करत असेल त्या अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आम्हाला द्यावी, एवढंच मी या ठिकाणी बोलतो. आपण मला खरं तर एवढा मी मोठा नाही आहे. तुम्ही साहेबांनी सांगितल्यानंतर मी या ठिकाणी आलो. तुम्ही मला काही प्रश्न विचारले असेल, कदाचित चुकून एखादा शब्दही माझ्याकडनं गेला असेल, तर त्याबद्दल चुकून गेलेल्या शब्दाची दिलगिरी व्यक्त करायला आम्हाला काही वाटत नाही. कारण जो माणूस काम करतो तोच कदाचित चुकतो, जो करत नाही त्याचा चुकायचाही प्रश्न येत नाही. पुन्हा साहेब, हे असे रस्ते महाराष्ट्रभर जे महाराष्ट्रातले सगळे जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, आणि जे महसूल मंत्री आहेत, त्यांनी सगळ्यात महत्त्वाची भूमिका यामध्ये घेतलेली आहे. त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय शिवराय. थोरवे साहेबांनी जरा माझी स्तुती जास्तच केली. मी एक बातमीदार आहे, माझं मी बातमी करणं, लोकांना मदत करणं. शेतकरी बांधवांनो, हा जन्म पुन्हा नाही. आपण दुसरं सहकार्य केलं तर दुसरं आपल्याला सहकार्य करेल. आपण मार्ग काढून दिला तर दुसरा आपल्याला मार्ग काढून देईल. शेतामध्ये पिकवलेला माल मार्केटमध्ये वेळेत जर पोचला नाही तर तो माल नाशिवंत होतो. लाखो रुपयाचं भांडवल वायाला जातं आणि शेतकऱ्याचं आर्थिक संकट पुन्हा वाढतं. सरकारने पाणंद रस्ते करण्यासंदर्भात जो निर्णय घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी पुणे जिल्ह्यामध्ये आणि जुन्नर तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने राबवली जाते. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी आणि जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके यांनी हा रस्त्याचा प्रश्न 24 तासामध्ये सोडवला. संबंधित शेतकऱ्यांची द्राक्ष विक्रीला बाजारामध्ये काढून दिली. शेळके साहेब आणि डोडी साहेब, तुम्हाला मनापासून धन्यवाद. सध्या शासनाने पाणंद रस्ते खुले करण्याचं धोरण जोरदारपणे आखलेलं आहे. एखाद्या शेतकऱ्याने दुसऱ्याच्या शेतकऱ्याचा शेतातला माल बाहेर काढून द्यायला जर अडचण निर्माण केली तर त्याच्यावर थेट गुन्हे दाखल करावे, अशा प्रकारचं शासनाचं धोरण आहे. परंतु ज्या शेतकऱ्याच्या शेतामधून रस्ता जाणार आहे त्या शेतकऱ्याचं क्षेत्र जर कमी भरत असेल तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, असाच काहीसा प्रकार ह्या राजुरीमधील आहे. हे हरवळे दादांनी रस्ता अडवला होता. त्यांचं म्हणणं आहे माझं क्षेत्र 60 गुंठे कमी भरतं आहे, माझं क्षेत्र 60 गुंठे कोणी काढून द्यायचं. त्यांचं म्हणणं खरं आहे. हे तहसीलदार किंवा भूमी अधीक्षक यांनी हाही प्रश्न सोडवायला हवा. त्याचबरोबर रस्ता अडवणं हे सुद्धा अयोग्य आहे. शेतकरी आहे, शेतामध्ये केलेला पीक केलेला माल वेळेत जर मार्केटमध्ये गेला नाही तर तो नाशवंत माल होतो. शेतकऱ्याचं अर्थकारण कोलमडतं. दादा, तुम्ही तो रस्ता नेमका का अडवला होता? रस्त्याच्या दोन्ही बाजूने तुम्ही चर घेतले होते. हे आडमुठे धोरण का अवलंबलं होतं किंवा तुमची भूमिका काय? साहेब, आम्ही चर घेतलेच नव्हते. फक्त जो बांध होता तो सपाट केला. आणि आमचं क्षेत्र ते पडीकच आहे. म्हणजे आमचं क्षेत्र हे 60 गुंठ कमी आहे जवळजवळ. आणि कमी असल्यामुळं तिथं आम्हाला कुठलाही माल करता येत नाही. ते कत्तरी निघावा क्षेत्र आणि आम्हाला माल करायचे होते, पण ते नाही करता आले आम्हाला क्षेत्र कमी असल्यामुळं. आता दोन विषय वेगळे, म्हणजे मला माफ करा, तुमचं क्षेत्र कमी भरतंय हा एक विषय वेगळा आहे, आणि दुसऱ्या शेतकऱ्याचा माल आपल्या शेतामधून जाऊन देणं शासनाचं काही धोरण असेल तर ते एक सहकार्य करणं. आपण एक शेतकरी आहोत. तुमचं क्षेत्र कमी भरतंय, ते क्षेत्र निघालंच पाहिजे. एव्हाना निघत नसेल तर आमच्यासारखा बातमीदार सुद्धा तुम्हाला मदत करेल. तुम्ही एखाद्या कायदेतज्ञाचा सल्ला घ्या, भूमी अधीक्षक कार्यालयाकडे जा किंवा तहसीलदारांना भेटा. तसं का करत नाही? आम्ही करणार आहे. आमचं जर क्षेत्र जर निघालं ते तर आम्ही 1 गुंठा काय 2 गुंठेसुद्धा क्षेत्र देऊ. फक्त आमचं जे 60 गुंठ तिथं कमी भरतं 8 एकरामध्ये, तेवढं शासनाने आम्हाला ते क्षेत्र काढून द्यावा आणि रस्ता खुशाल घेऊन जावा. आम्हालाही रस्त्याची गरज आहे.
शासनाने सहकार्य करावं आम्हाला. एक निश्चित आहे, दादांचं मन मोठं आहे. तिथून वरच्या शेतकऱ्यांना शेतीमाल काढायला रस्ता नसेल तर तिथून जा, 1 गुंठा काय 2 गुंठ क्षेत्र घ्या, परंतु आमचं क्षेत्र कमी भरत असेल तर ते काढून देण्याची जबाबदारी सुद्धा महसूल विभागाचे प्रामुख्याने भूमी अधीक्षक कार्यालयाची आहे. या संदर्भामध्ये तहसीलदारांनी सुद्धा योग्य यांना न्याय देणं गरजेचं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये एकतर्फी निर्णय होऊ नये. रस्ता अडवला तो तुम्ही खुला केला, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद, दादांनी सहकार्य केलं यांनाही धन्यवाद. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकवता कामा नाही. ह्या दादांना सुद्धा न्याय मिळेल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, राजुरी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.